अमरता घ्या की तिथनं विज्युअल लोकांची डिमांड काय माहिती त्यांनी आता घेतलेली उद्या सगळ्यांचं उद्या चला मला सांगा की प्राडाची टीम आलेली आहे, कुठून आलेली आहे, किती जणांची टीम आहे, काय नेमकं पाहणी करणार आहे? प्राडा या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडची टीम आज मिलान ते रोम ते दिल्ली ते अहमदाबाद असा विमान प्रवास करत कोल्हापूरला पोहोचली आहे आणि ही प्राडाची टीम पहिल्यांदाच भारतात आली आहे। आज कोल्हापुरी चपलाचा जो एक कॉन्ट्रावर्सी प्राडाच्या एक्झिबिशनच्या माध्यमातून तयार झाली त्याचा एक पुढचा टप्पा आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने प्राडाबरोबर संपर्क साधून त्यांनी कोल्हापुरी कारागिरांच्याकडून चप्पल थेट खरेदी करावं असा त्यांना प्रस्ताव केला आणि त्या माध्यमातून या कारागिरांचा विकास झाला पाहिजे। प्राडानं चेंबरची विनंती मान्य केली आणि त्यांची टेक्निकल टीम त्यांचे जे जागतिक जे डिव्हिजन आहे फुटवेअरचं त्याचे जगातले प्रमुख, त्यांच्या फुटवेअर डिझायनिंगचे जागतिक प्रमुख आणि त्यांचे बाकीचे कन्सल्टिंग डिपार्टमेंट अशा 6 टेक्निकल लोकांचे जे जागतिक हेड आहेत त्यांच्या टेक्निकल डिपार्टमेंटचे ते सर्वजण आज कोल्हापूरमध्ये आलेले आहेत। ते या ठिकाणच्या चप्पलाच्या उत्पादनाची प्रक्रियेची माहिती घेत आहेत। ही प्रोसेस कशा पद्धतीनं होते, यामध्ये क्वालिटी कशा पद्धतीनं मेंटेन केली जाते आणि प्राडाच्या ज्या क्वालिटीचे रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी काय करावं लागेल याचं इव्हॅल्युएशन आज या वेगवेगळ्या ठिकाणच्या भेटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आणि याच्या पुढच्या टप्प्यामध्ये प्राडाचे ग्लोबल बिझनेस हेड, ग्लोबल कॉर्पोरेट कम्युनिकेशन हेड यांची टीम ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये पुढच्या गोष्टींची चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येणार आहे। किती दिवस या ठिकाणी राहील आणि कोल्हापूर शहराच्या बाहेर देखील जे काही कारखाने किंवा तिथं देखील भेट देणार आहेत का? नाही, शहराच्या बाहेर कुठे भेट देण्याचं नियोजन नाही आहे। शहरातील जी काही उत्पादन केंद्र आहेत वेगवेगळ्या ठिकाणची त्या ठिकाणी भेट देईल। चप्पल मार्केट चालू असेल तर किंवा सकाळी द्यायचा प्रयत्न करतील आणि उद्या सकाळी ते परत निघणार आहेत। कोल्हापूरच्या चप्पल व्यवसायासाठी वृद्धीसाठी काय मदत होणार? खूप मोठी मदत होणार आहे। प्राडाच्या या प्रदर्शनाच्या वादानंतर जगभराच्या सगळ्या फॅशन ब्रँडचं सुद्धा कोल्हापूरकडे लक्ष गेलेलं आहे। कोल्हापुरी चप्पलाला फार मोठं ग्लॅमर तयार झालेलं आहे आणि प्राडासारख्या ब्रँड ज्यावेळी कोल्हापुरी चप्पल त्यांच्या प्रोडक्शन रेंजमध्ये आणतो त्यावेळी हा एक लक्झरी ब्रँड होऊ शकतो कोल्हापुरी चप्पल असं एक डेफिनेशन तयार झालं आणि कोल्हापुरी चप्पलला हाय एंड प्रोडक्ट म्हणून या जगाच्या बाजारपेठेत आणता येईल आणि फार मोठी ऊर्जितावस्था कोल्हापुरी चप्पलाला प्राडाच नव्हे तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून जगातल्या अनेक देशामध्ये हे आपल्याला चप्पल पाठवण्याचा सोयीचं होणार आहे। जी कंपनी आहे आपला माल सेल करते ही पहिलीच घटना असेल की अशा लोकल लेवलला घेऊन त्यांना अशा पद्धतीने? पहिलीच घटना आहे। प्राडासारखा जगातला सर्वात मोठा लक्झरी ब्रँड ज्यांच्या वर्षाला 50,000 कोटीची विक्री आहे तो ब्रँड कोल्हापुरातल्या आपल्या जवाहरनगर, सुभाषनगर या ठिकाणी येणं आणि आपल्या कारागिरांची थेट संवाद साधणं किंवा त्यांची प्रक्रिया बघणं हे पहिल्यांदाच घडते आणि हे नक्की चांगली गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या कंपनीनं ही गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे। प्राडा की टीम यहाँ पर आई है, किस तरह से कोल्हापुरी चप्पल बघितली आमची आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना छोटी चप्पल सुद्धा गिफ्ट केली, आमची कीचेन त्यांना खूप आवडली आणि त्यांच्या इथं जी बनलेली प्राडाची जी कोल्हापुरी होती आणि आपली ती सुद्धा त्यांनी बघून त्यांना म्हणजे कळालं की आपलीच कोल्हापुरी चप्पल आहे ते आणि त्यांनी आपली कोल्हापुरी चप्पल बघताना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले, कशी बनते, काय बनते आणि क्वालिटी सुद्धा बघितली त्यांनी आपली। वेगवेगळ्या व्हरायटी दाखवल्या खिशात बसणारी ज्यावेळी चप्पल दाखवली त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं। काय हो, आपल्याकडं कार टू कारपडी चप्पल बनते, बरेच लोक VIP ते चप्पल घालतात आणि ते त्यांना दाखवले आम्ही आणि पॉकेट फ्रेंडली चप्पल आहे ती, खिशात सुद्धा घालून तुम्ही जाऊ शकताय कुठं पण, जेव्हा लागेल तुम्ही ती गाडीत किंवा घरामध्ये ती वापरू शकताय। तर त्यांना ती खूप चप्पल आवडली आणि त्यांनी तिची एक मागणी सुद्धा केली। आम्ही त्यांना ती कोल्हापुरी चप्पल आपल्या कोल्हापूर वासियांकडून गिफ्ट केली। माझं नाव रोहित गवळे, टिपटॉप कोल्हापुरी चप्पल।